नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक मामणे पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक वेब सिरीजचा रिव्ह्यू. म्हणजे मागच्या 2 वेळेस मी तुम्हाला चित्रपटांचा रिव्ह्यू दिला, परंतु कालच रिलीज झालेली एक नवीन मराठी वेब सिरीज, सोनी लिव्हवर ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. त्या सिरीजचं नाव आहे मानवत मर्डर्स. मानवत मर्डर्स. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1973च्या मार्च महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत या गावामध्ये एका पाठोपाठ 7 मर्डर्स मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान झाले. लहान मुलींचे, काही स्त्रियांचे. तर या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि तपासांती गुन्हेगार हाती लागले नाहीत. तो तपास लावण्यासाठी मुंबईवरून एक क्राईम ब्रँचचे ऑफिसर बोलवले जातात, रमाकांत कुलकर्णी. आणि ते येतात आणि तिथली परिस्थिती पाहतात. काळ आहे 50 वर्षापूर्वीचा, त्यामुळं परिस्थिती फार बिकट आहे. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या काळात अंधश्रद्धेचं प्रमाण खूप होतं, अशिक्षितपणा होता, निरक्षरता होती आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे घडत असतात. त्यामुळे तो हुशार ऑफिसर असतो आणि त्याच्या साथीला त्याचे काही बाकीचे ऑफिसर्स असतात. त्यातनं ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत असताना बऱ्याच गोष्टी त्यांना संशयास्पद वाटतात आणि त्याच्यातनं काही गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या ठिकाणी त्या लोकांचं, स्थानिक लोकांचं असलेलं असहकार्य, म्हणजे सहकार्य त्यांना तपासात कुठंच मिळत नाहीत. कारण काही गोष्टी लोकांना माहीत असतात, परंतु भीतीपोटी ते उघड करत नसतात आणि त्यामुळं तो जो असतो तिढा आणखीच पेचीदा होतो किंवा बिकट होत जातो. त्यामुळं ते प्रश्न त्यांना पडतो. एवढे सरावलेले गुन्हेगार पकडणारे रमाकांत कुलकर्णी सुद्धा चक्रावून जातात आणि काही घटना घडत असताना अचानक पुन्हा असं होतं की त्याच दरम्यान आणखी एक खून होतो एका मुलाचा त्याच परिसरामध्ये. मग तर त्यांच्यावर टीकेची झोड उठते वर्तमानपत्रामध्ये आणि सगळीकडे टीका व्हायला लागते. पोलीस खातं निष्क्रिय आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु मग काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये काही लोकांवरती त्यांचा संशय गेलेला असतो, परंतु पुराव्याअभावी त्यांना अटक केलेली जात नाही किंवा सोडून दिलं जातं. परंतु अशामध्ये काही लोक संशयास्पद असतात. त्याच्यामध्ये त्यांनी असं एक चैनच दाखवली त्याच्यामध्ये की त्यातले काही कॅरेक्टर्स आहेत. उत्तमराव आहे, त्याची बायको रुक्मिणी आहे किंवा समिंद्री आहे किंवा आणखी काही तुक्या आहे. असे कॅरेक्टर्स दाखवलेले आहेत आणि प्रत्येकावर एक संशय बळावत जातो, परंतु त्यातनं निष्पन्न काहीच होत नसतं. अखेर काय होतं की काही गोष्टीच्या मुळाशी ते रमाकांत कुलकर्णी पोहोचतात आणि त्यांच्या पद्धतीने त्यांची थोडीशी तपासाची पद्धत इतर पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी असते, परंतु तीच पद्धत त्यांना उपयोगी पडते आणि त्यातनं त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो आणि ती केस यशस्वीपणे सॉल्व्ह करून ते पुन्हा एकदा आपल्या मुंबईला येतात. अशी साधारणतः कथानक आहे. कथानक क्राईम थ्रिलर आहे, म्हणजे आपण म्हणतो ना सस्पेन्स आणि थ्रिलर पण आहे. आणि विचार करा की 50 वर्षापूर्वी इतर माध्यमे नसताना त्या काळात हे अशा प्रकारचे खून होणं गावामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये दहशत होती असं मी ऐकलेलं आहे. आणि पूर्ण राज्याचे डोळे त्या खून खटल्याकडे लागून राहिले होते. पण होतं काय की शेवटी आपण म्हणतो ना की गुन्हेगाराच्या पापाचा गढा हा भरलेलाच असतो आणि तो कधी ना कधी सापडतोच. तर त्याच्यामध्ये छान प्रयत्न केलेला आहे सोनी लिव्हने. भेंडे नावाचे तरुण दिग्दर्शक आहेत. खूप सुंदर असं दिग्दर्शन केलेलं आहे. काही लूप होल्स आहेत त्याच्यामध्ये. मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये थोडंसं एडिटिंगचा पार्ट आणि पटकथा थोडीशी विस्कळीत वाटली. बाकी इतर भाग त्यांनी व्यवस्थित हँडल केलाय. कारण थोडंसं इझी समजा कसं असतं, एखादी स्टोरी इझीपणे आपल्याला समजत गेली तर मग त्याला ते थोडंसं मजा येते, परंतु थोडीशी क्लिष्ट वाटते. पण बाकी इतर ॲस्पेक्ट्सनी जर विचार केला की 1973चा काळ म्हणजे 50 वर्षापूर्वीचा काळ अत्यंत उत्कृष्टरित्या हुबेहूब साकारला आहे. आपण कला दिग्दर्शकाला त्याचे पूर्ण मार्क दिले पाहिजेत. कारण त्या काळातलं पेहराव असेल, त्या काळातलं सेटिंग असेल, त्या काळातलं पोलीस स्टेशन असेल, त्या काळातली बोलीभाषा असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर फार बारकाईने काम झालेलं दिसून येतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जे काही कलाकार आहेत त्यांनी तर एकदमच चार चांद लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणलं की रमाकांत कुलकर्णीची भूमिका, नामवंत दिग्दर्शक
आशुतोष गोवारीकर सरांचं पहिल्यांदाच इतकं छान पद्धतीने भूमिका मला पाहायला मिळाली. ऍक्च्युली वेब डिरेक्टरमध्ये त्यांनी भूमिका छोटीशी केली होती, परंतु त्यांची पूर्ण लांबीची भूमिका या वेब सिरीजमध्ये आपल्याला दिसून येते आणि अतिशय उत्कृष्ट असा एक ऑफिसर, संयमी ऑफिसर त्यांनी दाखवलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं त्यांची देहबोली आणि त्यांचा वावर हा एकदम त्या ऑफिसरला सूट होऊन जातो. त्याच्यामुळं त्यांच्या भूमिकेबद्दल शंकाच नाही. इतर भूमिकांमध्ये आपल्याला माहिती आहे की सई ताम्हणकर समिंद्रीच्या भूमिकेमध्ये आहे. उत्कृष्ट भूमिका केलेली आहे, कारण ती एक गावढळ स्त्री आणि त्याच्यात ती काही असे उद्योग करत असते की ते समाजमान्य नसतात. त्या पद्धतीने तिने ते दाखवलेलं आणि एक आई, प्रेमळ आई पण त्याच्यामध्ये दडलेली असते. ह्या तिहेरी भूमिका तिने त्याच्यामध्ये लिहिल्या पेललेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला रुक्मिणीची भूमिका जर पाहायचं म्हटलं तर सोनाली कुलकर्णीने उत्कृष्ट अशी भूमिका केलेली आहे. त्या उत्तमरावची भूमिका मकरंद अनासपुरेंनी केलेली आहे आणि इतर काही कलाकार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे या सगळ्यांनी आपल्या भूमिका चोख केलेल्या आहेत. एक क्राईम थ्रिलर म्हणून बघायला काय हरकत नाही आणि जो प्रसंग घडला होता तो शहारे आणणारा प्रसंग होता. त्या काळामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या, ज्या ब्लाइंड फेथ होत्या, त्याच्याविषयी लोक किती मागासलेली होती आणि त्याच्यामुळं त्या काही घटना घडत होत्या. त्याच्या मागचं मूळच ते होतं, परंतु त्या कशा उलगडत जातात आणि शेवटी कोण असतो तो मास्टर माइंड किंवा त्याच्यामध्ये किती लोक दडलेले असतात हे आपल्याला मी आता रिव्हील करणार नाही, कारण सस्पेन्स आणि क्राईम आहे त्याच्यामध्ये, परंतु एकदम उत्कृष्ट पद्धतीने त्याच्यामध्ये केलेले. त्याच्यामध्ये किशोर कदमची पण एक छोटीशी महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी पण छान भूमिका आपली केलेली, आपल्या वाटेला आलेली छोटीशी भूमिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं कनेक्शन जे आहे, मला थोडंसं सांगण्यासाठी काय वाटतं की त्या घटनेचं कनेक्शन बारामती कनेक्शन होतं. कारण त्यातला आणखी एक सूत्रधार जो होता तो बारामतीच्या परिसरामध्ये सापडला गेलेला होता त्या काळामध्ये. त्याच्यात तसा उल्लेख पण त्यांनी केलेला आहे. आणि आणखी एक महत्वाची माझ्याशी रिलेटेड जी गोष्ट आहे की त्या गुन्हेगाराला इथलं पकडल्यानंतर ज्या पोलीस ताफ्याला त्यांना पोचवायचं होतं येरवड्याला जाऊन, त्या ताफ्यामध्ये माझे आजोबा म्हणजे भिकोबा धोंडेबा भोसले हे त्या काळात जमादार होते, पोलीस जमादार, आणि ते पण त्या युनिटमध्ये होते. त्यांनी पण त्या गुन्हेगाराला तिथपर्यंत पोहोचवलं होतं, अशी माझी छोटीशी आठवण आहे. त्यामुळं मी तर खरं तो वेब सिरीज लागलीच बघितली, कारण आजोबांचा त्याच्यामध्ये छोटासा एक म्हणतो ना आपण पार्ट होता त्या गुन्हेगाराला पकडण्यामध्ये. कारण इथं बारामतीच्या परिसरामध्ये पकडल्यानंतर त्यांच्या युनिटने तिथं त्यांना पोहोचवलं. त्या युनिटमध्ये माझे आजोबा होते, त्यामुळं त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एक अतिशय प्रामाणिक आणि खूप उत्कृष्ट असे आमचे आजोबा पोलीस जमादार होते. म्हणजे अगदी पोलीस पासून हवालदार आणि जमादारापर्यंत त्यांचं प्रमोशन झालं होतं इंग्रजांच्या काळापासून, म्हणून त्यांची आठवण या निमित्ताने मला झाली. तर अशा पद्धतीची उत्कृष्ट अशी मराठीत आलेली, खूप काळानंतर आलेली मालिका आहे. नॅचरली ती डब आहे हिंदीमध्ये, तुम्हाला हिंदी, तेलुगू, मल्याळममध्ये बघायला मिळेल, कारण वेब सिरीज आपल्याला उपलब्ध असतात, परंतु मूळ भाषा मराठी असल्यामुळं मराठीत ती मी पाहिली. आणि उत्कृष्ट अशी क्राईम थ्रिलर मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न भेंडे यांनी केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, सर्वच कलाकारांचे अभिनंदन. आणि याला मी 3 स्टार देईल. आपण अवश्य पहा सोनी लिव्ह या ॲपवर. धन्यवाद.